यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. काय मागितलं होतं तुकोबरायांनी? संत संगतीचं महात्म्य सांगतोय. संग मला असा दे ऐसी यांचा, कुणासारखा? ज्यांचं जीवन अमृतासारखं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. अमृताची फळे अमृताची वेली, तिची पुढे चाली बीजाची ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. आता वचन ओले म्हणजे काय हो? तुकोबराय म्हणतात ओलावा वचना जयांची, अशांचा संग मला तू दे भगवंता, ज्यांच्या वचनांमध्ये ओलेपणा आहे. म्हणजे काय ओलं? कसं? शब्द कसे भिजवायचे? शब्दांवर पाणी ओतायचं का? कसं बोलायचं? नामदेव महाराजांनी सांगितलं बरं का, बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले हो, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले हो, प्रेम सर्वांगाला बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल टोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. तुमच्या माझ्या बोलण्यामध्ये संतांचं बोलणं असं बरं का, की दुसऱ्याच्या हृदयातली संवेदनशीलता, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख ज्याला कळतं असं अंतःकरण आहे संतांचं. त्यामुळे बोलणं लागणार नाही, टोचणार नाही. तुम्हाला मला असं बोलायला जमतं का? नाही म्हणताय ना? नाही जमत. मान्य करताय हे मोठेपण आहे आपलं. आम्हाला असं जमत नाही. कसं बोलावं, कशी आचारसंहिता सांगितली संतांनी बघा तुम्हाला. आमच्या बोलण्यामध्ये विठ्ठल असावा, आमच्या चालण्यामध्ये विठ्ठल असावा, आमच्या प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक कर्म त्याला अर्पण करावं. यद भयात वाती वातो यम सूर्यस्तपती यद भयात वर्षत इंद्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति पंचमहा. सगळं जर त्याच्या सत्तेने चाललंय तर आम्ही कोण? म्हणून आमच्या प्रत्येक कर्मात भगवंत असावा. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा. ओम महाराजांची आजची साथ खरंच मनापासून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. नादब्रह्माची इतकी गोड सेवा करतायत अनेक वर्षांपासून. खूप लहानपणापासून हे वाद्य त्यांच्या हातात आहे बरं का. भगवंताची कृपा असल्याशिवाय या निर्जीव चांबड्यातनं तुमच्या माझ्या हृदयाला हेलावून टाकणारा आवाज निघणार नाही. प्रचंड मोठी तपश्चर्या साधना आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असतात म्हणून हे घडतं. येथे पाहिजे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामुळे असं बोलणं आमचं असावं. संतांचं बोलणं जसं आहे, ओलावा वचना जयांची ऐसी यांचा संग देई नारायण. संध्याकाळ झाली, घरामध्ये कुणी आलं, समजा कुणी येतंय घरामध्ये, तर घरातल्या गृहलक्ष्मीने कसं स्वागत केलं पाहिजे? या बसा. आमच्याकडे पुण्यात तर घेणार का विचारतात, चहा घेणार का, पाणी सुद्धा घेणार का असं विचारतात. पण असं नाही आपल्याकडे, होय की नाही? छान आदरात तिथे आपण करतो. सानंदम सदनम सुताष्ट सुदी हा कांता मृदू भाषिणी असं गृहस्थाश्रमाचं सांगितलंय वर्णन. कसा असावा गृहस्थाश्रम? नाही तर मग या आणि बसा आणि गिळा असं जर म्हटलं तर येणारा माणूस 10 वेळा विचार करेल, हिच्या घरात जाऊ का मागं फिरू. कसं बोलायचं? ओलावा वचना जया जया. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. हे नामदेवांचं सांगणं, हे तुकोबांचं सांगणं आहे. संतांचं बोलणं असं होतं,
ऐसी यांचा संग देई नारायणा. ज्यांचा संग तुकोबराय मागतात ते संत, त्यांच्या संगाने काय होतं, जीवनमुक्त अवस्थेला आम्ही पोहोचू शकतो. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी जीवनमुक्तीचा क्रम सांगितलाय. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. ज्याला जीवनमुक्त अवस्थेला पोहोचायचंय त्यांनी निश्चल असावं, ज्याला निश्चल व्हायचंय त्यांनी निसंग व्हावं, ज्याला निसंग व्हायचंय त्यांनी निर्मोही व्हावं, आणि ज्याला निर्मोही व्हायचंय त्याने सत्संग करावा. विठ्ठल संतांचा संग करायला सांगितलं. अमृतासारख्या जीवनाच्या लोकांच्या सहवासात राहायला शिकवलं. मग म्हटले ती माणसं ओळखायची कशी काय? सूर्याचेही चित्र काढो पाहे, परी प्रकाशाचे अंग आणिता नये. मोठ्या जगप्रसिद्ध चित्रकारांनी छान सूर्याचं चित्र पोर्ट्रेट तयार केलं. मोठ्या कॅनव्हास वरती मोठा सूर्य त्यांनी रेखाटला आणि घरामध्ये ठेवून दिलं चित्र. जागे आहेत का आपण सगळे? लक्ष द्या जरा, छान ऐका बरं का. लक्ष देऊन ऐकलं की कळणार आहे. मोठं सूर्याचं चित्र घरामध्ये आणून ठेवलं आणि अचानक लाईट गेले. कुणीतरी म्हणाला, अरे ते चित्र काढले ते आणा ना, म्हणजे लाईट प्रकाश येईल. तस संन्यासाचे सोंग संपादिता, चांग परी वैराग्याचे अंग आणिता नये. सूर्याचं चित्र आम्हाला प्रकाश देणार आहे का? तसं म्हणाले साधूचं संन्यासाचं सोंग करून साधू बनता येईल का? तुकोबराय म्हणतात, ऐसे संत झाले कली, 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 ऐसे संत ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत हो ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची ऐसे संत झाले कली. महाराज म्हणले हाती तमाखूची नळी, भांग भुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. असे म्हणले कलियुगात संत. मग आता संतांना ओळखायचं कसं? ज्यांचा संग करायचंय ते संत. भगवी कपडे, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे अंगावर, असा सगळा वेश असेल तर त्याला संत म्हणायचं का? प्रश्न आहे. मग ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य काय आहे? गळा माळ शोभे, गळ्यात माळ आहे. आता पुढचं पथ्य आत्मरूप शांती. गळ्यात माळ आहे आणि वास्कन याच्या अंगावर, त्याच्यावर वास्कन ओरडायचं. तुला काही जमत नाही, टाळ खाली ठेव म्हणून तरुण मंडळींना काय म्हणायचं, डिमोटिवेट करायचं. असं जरा मधनच मराठी बोललं की लोकांना बरं असतं. लोकांना असं वाटतं कीर्तनकार काही बॅकवर्ड नाही, थोडंफार जमतंय त्यांना. कशाला आम्ही एखाद्याच्या अंतःकरणाला का आम्ही दुखवायचं? मला सांगा बरं. गळा माळ शोभे, पहिलं पथ्य आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचं पहिलं पथ्य आत्मरूप शांती. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. किती शांततेत आणि समाधानात जीवन आम्हाला जगावं लागेल. आम्ही थांबायलाच तयार नाही हो. इतकी वकवक 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 आधुनिक सुखाच्या साधनांनी आमची वकवक वाढवली आहे. दुसऱ्याचं सुख आम्ही बघू शकत नाही, स्वतःचं सुख दुःख आम्हाला सुख पचत नाही. आम्ही सतत हैराण, सतत ग्रासलेले, सतत निराशेत आहोत. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. पहिला पै गाठी मारून सगळा पैसा सेव्हिंगला ठेवलाय, काहींनी तर स्वीज मध्ये नेऊन ठेवलाय. उष्ट्या हाताने कावळा नाही कधी हाकलला, ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार केला. माऊलींनी हे विश्वाची माझे घर म्हटलं, आम्ही हे घरची माझे विश्व म्हणून बसलो. आणि माझी पोरं, माझी बायको, माझं घर, माझं दार, माझी जमीन, माझा जुमला, माझा बंगला, माझी गाडी, बास. या पलीकडे मला कुणाचं घेणं नाही आणि क्या बात आहे. हे असं आमचं जगणं आहे की नाही? आमचं जगणं आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. हे असं जगणं माझ्या तुमच्या आमच्या वाट्याला येतं. ते येऊ नये ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जय. आणि दुस्संग मिळाला, दुर्जनांचा संग केला म्हणून पुराणात, इतिहासात, संत चरित्रांमध्ये हजारो उदाहरणं आपल्याला सापडतील की जीवनाचं कसं नुकसान झालं. म्हणून संग करायचा आहे तो संतांचा करायचा आहे. काय पथ्य आहे? आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती.
टिळा कपाळाला लावलाय, कुठला आहे शब्द वापरला, टिळा विरक्तीचा. आणि विरक्त अवस्था तुकोबरायांचा अभंग आपण घेतलाय, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा तुकोबराय. सगळं सोडलं, सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलं घरादारावर. राका कुंभार नावाचे एक संत होते. राकांनी काय करावं, पांडुरंगाची इतकी भक्ती केली, मांजर पाळली होती घरामध्ये. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला एकदा. आणि राका कुंभार पांडुरंगाची अनंत निस्सीम भक्ती करणारे. राका, बंका आणि वंका असं नाव, बायकोचं नाव बंका. आता कुंभार म्हटलं की कुंभाराच्या घरी एक भट्टी असते. त्या भट्टीला काय म्हणतात, वा वा, आपल्याला माहितीये. म्हणजे आवा चालली पंढरपूरला, त्यातली आवा नाही बरं का. त्या भट्टीला आवा म्हणायचं. आणि त्या भट्टीमध्ये मडकी भाजायचं काम सुरू असतं. भट्टी आणि आता ओली मडकी करून ठेवलेली, आज भट्टी पेटणार होती. आणि त्या एका ओल्या मडक्यामध्ये एक मांजरीचं, ती मांजर जाऊन बसली, व्यायली ती तिथं. 5 पिल्लं झाली त्या मांजरीला. आणि तिनं ती 5ची पिल्लं, आता मांजर आपल्याला माहिती अशी तोंडात धरते आहे की नाही, आणि पिल्लांना सुरक्षित जागी मुक्काम बदलत असते त्यांचा. त्या मडक्यात तिने ती पिल्लं ठेवली होती, ती गेली निघून. आणि या राकाने बरोबर ते कच्चं ओलं मडकं उचललं ज्याच्यात पिल्लं होती, आणि ते मडकं भट्टीत गेलं. भट्टी पेटली, धूर घरातनं बाहेर निघायला लागला. आणि या मांजरीला कळालं, प्राण्यांना सुद्धा कळतं बरं का, की भट्टीत घरातनं धूर येतोय, भट्टी पेटली, मडक्यात माझी पिल्लं आहेत. धावली, येरझाऱ्या घालायला लागली, त्या आगीच्या दिशेने झेप घ्यायला लागली, नाकाचे पाय चाटायला लागली, माझी लेकरं त्या भट्टीत आहेत म्हणून. आणि मालकाला प्राण्याची भाषा कळते, काळजात चर्र झालं. बायकोला विचारलं, अगं हिची पिल्लं होती का मडक्यात? नाही, मला नाही ठाऊक. पोरीला विचारलं, तुला ठाऊक आहे का, या मडक्यात हिची पिल्लं होती का? ती म्हणली, नाही बाबा, मला नाही ठाऊक. आणि अंतःकरणात धस्स झालं. पांडुरंगा, परमात्म्या, आजपर्यंत तुझ्या सेवेत कधी खंड नाही पडू दिला. मी जर खरा तुझा निस्सीम भक्त असेल, तर या आगीत गेलेली ही मांजरीची 5ही पिल्लं जिवंत बाहेर निघू देत. मायलेकरांची ताटातूट करू नकोस, करू नकोस. भगवंताला हात जोडून प्रार्थना करावी, मायलेकरांची ताटातूट करू नकोस. आणि प्रण केला, प्रतिज्ञा केली, म्हणाले, पांडुरंगा, जर मांजरीची पिल्लं जिवंत आगीतनं बाहेर निघाली ना, तर घरादारावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडेल आणि तुझ्या नामात पंढरपुरात येऊन राहील. याला म्हणायचं निर्धार जो संतांकडे आहे. सगळं सोडून येऊन राहील म्हणाले तुझ्याकडे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस उपोषण, अन्न पाण्याचा थेंब नाही, आगीजवळ बसून राहिले, भट्टी विझली नाही. आणि 3ऱ्या दिवसानंतर सगळी भाजकी मडकी बाहेर यायला लागली. मांजरीला माहिती होतं कुठल्या मडक्यात माझं पिल्लू आहे. ती धावा घ्यायला लागली आगीच्या दिशेने. राकाने मडकं बाजूला काढलं आणि श्रोते हो, भगवंताची लीला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे सकल जीवांचा करीतो संभाळ, तुझं लोक लिहिलं ऐसे नाही. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा परमात्मा भट्टीतनं मडकं जसं बाजूला निघालं, ती मांजरीची पिल्लं 1, 2, 3, 4, 5 तुरु धावायला लागली. आणि असा अधिकार होता म्हणून आगीत निघालेली, भट्टीत गेलेली मांजरीची पिल्लं जिवंत बाहेर आली. हे संतत्वाचं उदाहरण आहे. काय असते तितिक्षा, काय असतो हक्क भगवंतावरचा आपला, काय असतो निर्धार, काय वचनाला धार आहे राका कुंभारांच्या. आणि अशा राकांनी भगवंताला दिलेल्या वचनानुसार घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. खरा वारकरी, खरा जातिवंत भक्त संत तो आहे. काय समाधान असावं बघा. म्हणून तुकोबराय म्हणतात, ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जया. ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे त्यांचा संग मला दे. आणि भगवंता असे संत ओळखायचे कसे रे? काय असतो त्यांचा आहार, काय असतो त्यांचा विचार? 3रं चरण म्हणा, उत्तम सेवाना सीतारा कंठासी, उत्तम सेवाना सीतारा कंठासी. Thank you.
दिसेवरी. ऐसियांचा संग देई नारायणा ओलावा वचन जयांजिया. ज्यांचं सेवन शीतळ आहे, उत्तम सेवन शीतळ कंठासी. श्रोते हो, मांसाहार हा माणसाचा आहार नाहीये, एवढं माणसाने पक्क लक्षात ठेवावं. जीवो जीवस्य जीवनम ही जंगलची साखळी आहे, हा जंगलचा न्याय आहे. वाघानं एखादं श्वापद मारलं तर त्याला पाप नाहीये, निसर्गानं ते त्याचं अन्न निर्माण केलंय. पण माणसाचा आहार नाहीये हा, हे आम्हाला कळावं याकरता तुकोबराय उदाहरण देतात. ऐसी यांचा संग देही नारायणा. ते ओळखायचे कसे म्हणाले, उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. कितीतरी योगी ध्यानी तपस्वी धारणा योग धारणेच्या जोरावरती वायू भक्षण करून राहणारे संत होते. अनेक संतांची उदाहरणं सांगता येतील. रामकृष्ण परमहंस नावाचे स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू होते की ज्यांनी आपल्या शिष्यामध्ये एवढं परिवर्तन घडवलं की त्यांनी विवेकानंद होऊन शिकागोची विश्वधर्म सर्वधर्म परिषद गाजवली, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला दिला. त्याच स्वामी विवेकानंदांचा गुरुजींनी एकदा सांगितलं होतं की म्हणाले, तू परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर किंवा जाण्यापूर्वी एकदा कलकत्त्याला पवनहारी बाबा असे साधू आहेत, संन्यासी, त्यांची एकदा भेट घे म्हणाले. पण कामाचा व्याप मागे लागला, परदेश दौरे झाले स्वामीजींचे आणि ते ज्यावेळी आले परदेशातनं त्यावेळी लक्षात आलं की आपल्या गुरुदेवांनी सांगितलंय की असे असे बाबा आहेत, साधू आहेत, त्यांच्याकडे जा, त्यांची भेट घे. मग ते म्हणले गुरु आज्ञा गेलं पाहिजे. ते गेले आणि पवनहारी बाबांच्या आश्रमामध्ये गेले. तिथे गेल्यावर कळलं त्या बाबांनी सुद्धा समाधी घेतली होती, ते भेटले नाही. परिणाम सगळा आश्रम फिरून बघायला लागले. एक विद्यार्थी होता, त्यांचा शिष्य होता, तो त्यांना दाखवत होता आश्रम फिरून बरं का. आणि दाखवत असताना स्वामीजी त्याला म्हणाले, एक प्रसंग सांग म्हणले साधूंचा, पवनहारी बाबांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग सांग मला. तो म्हणला सांगतो. काय झालं माहितीये, एक दिवस आमच्या आश्रमामध्ये दुपारच्या वेळी चोर शिरला होता आणि साधू आमचे बाबा पवनहारी बाबा झोपले होते दुपारची वामकुक्षी. आता वामकुक्षी ती दुपारचीच असते, वामकुक्षी घेत होते आणि त्यांच्या कुटीमध्ये झोपडीमध्ये तो चोर डायरेक्ट त्यांच्या कुटीत शिरला. आजूबाजूचं सगळं सामान घेतलं त्यांनी, जमा केलं आणि एका पोत्यात भरलं, तो निघायला लागला. जाता जाता त्याचा पाय बाबांना लागला. त्या पायाच्या धक्क्याने बाबा उठले आणि एवढं धडधाकट शरीर, अशी पवनहारी असून सुद्धा पुष्टकांती तैसी दिसेवरी असं शरीर धडधाकट होतं. त्याला बघून त्या चोराला घाम फुटला. ते धूम ठोकली, त्यांनी पोतं तिथंच टाकलं, धावत सुटला. तो धावतोय, पवनहारी बाबांनी ते पोतं उचललं त्याच्या मागे धावत सुटले. आता चोराला असं वाटलं मी धावतोय, माझ्या मागे धावताय तिथपर्यंत ठीक आहे, पोतं घेऊन का धावतायत कळलं नाही. पण संत असे असतात हो, धावत 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 असा अंधाऱ्या जंगलात तो पळायला लागला. त्याच्या मागे पवनहारी बाबा त्याच्या बगले असं त्या कॉलरला धरलं त्याच्या आणि म्हणले, अरे थांब, किती पळशील लेकरा. अंगावरच्या उपवस्त्रांनी त्याच्या कपाळावरचा घाम टिपला. म्हणले, हे तुझं पडलं होतं तिथं, मी तुला द्यायला आलोय, घे. तो म्हणला, अहो मी चोर आहे. ते म्हणले, मी विचारलं का तुला तू कोण आहे, मला काय करायचंय, तू कोण आहेस. पण मी साधू संन्याशी, हे तिथं तू न्यायला आला होतास, हे घेऊन जा म्हणाले तुझं. तो म्हणतो, अहो मी चोर आहे, असे नका, किती धावशील, किती पळशील. कपाळावरचा घाम टिपला आणि स्वामीजी ती गोष्ट ऐकतायत. तो शिष्य त्यांना सांगतोय बरं का, लक्ष देऊ नाही का. आणि तेव्हा त्या शिष्याला स्वामीजींनी विचारलं, हो का रे, असं घडलं, अरे मग झालं काय पुढे त्या चोराचं. तो शिष्य म्हणाला, तो चोर म्हणले तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ लोह परिसाची नसा हे उपमा. काय काय असते संतांची ताकद, काय असते बघा तुम्ही श्रोते हो. म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. संतांना ओळखायचं कसं, कधीच गर्व नाही. गर्वन्नो द्वहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम उक्तंकेन चिद प्रियंच सहति क्रोधंच नालंबते श्रुत्वा काव्य गुणान् संतिष्ठते मूकवद् दोषान् छादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणम्. संतांची लक्षणं सांगितली सुभाषितकारांनी. गर्वन्नो द्वहते न निंदति परान्, गर्व कधीच करत नाही, दुसऱ्याची निंदा नाही. फार मोठा विषय आहे, किती सांगू किती नको. तुम्हाला असं काही संस्कृत बोललं की सगळ्यांचे चेहरे असे होत आहेत की अरे 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 काही खरं नाही. आता सोपा असतो. गर्वन्नो द्वहते, कधी ऐकत नाही म्हणून आपल्याला सवय नसते. काय सोपं आहे बघा, गर्वन्नो द्वहते, संत कधी गर्व करत नाहीत. न निंदति परान्, दुसऱ्याची निंदा त्यांच्या चित्ताला शिवत नाही. मग आपण तसंच वागलं पाहिजे की नाही. नाहीतर महिला वर्ग 4 बायका एकत्र जमल्या की हिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली, त्याचं काय झालं, सगळ्या गावाचं वर्तमानपत्र आमच्याकडे भेटतं. न निंदति परा नो भाषते निष्ठुरम. निष्ठुर म्हणजे कठोर. संत कधी कठोर बोलत नाही. उत्तंकेन चिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते. संत कधी रागवत नाही. क्रोध हा विकार त्यांच्या चित्तात सुद्धा नसतो.
अहो ज्या भगवंताचं गुणगान संत गातात तो भगवंत त्यांनी आपलासा केलाय. भगवंत कसा आहे सांगते, भजन करा. विठोबार कुमारी अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे झाली बीजाची हे. ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्ट कांती तैसी दिसेवरी. ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. तुका म्हणे हो तैसे होई जेठ संगे वास लागे अंगे चंदनाचा. सियांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. क्रोध विकारापासून संत दूर आहेत, षड विकारांपासून संत दूर आहेत. ज्यावेळी ज्या भगवंताची उपासना संत करतात तो संत षडगुणे, तो भगवंत षडगुणेश्वरी आहे. द्वारकेमध्ये ज्यावेळी दुर्वास ऋषी आले होते बरं का, द्वारका नगरी भगवंतांची सोन्याची, आणि दुर्वास ऋषी आले. आता दुर्वास ऋषी म्हणजे दूरवास, त्यांना फार जवळ करायची काही सोयच नव्हती. हातात कमंडलू शापून भस्म करून टाकायचे मनाविरुद्ध घडलं की, त्यामुळे फार जवळ करायचेच नाहीत लोक त्यांना. ते ऋषी आले द्वारकेमध्ये, म्हणले कृष्णा मला तुझी द्वारका नगरी फिरून बघायची. आणि भगवंतांनी त्यांना रथात बसवलं. मध्यरात्रीच 1:30-2 वाजता म्हणले बसव रथात आणि द्वारका फिरव. म्हणले आत्ता उजाडू दे, म्हणले मग दाखवू. नाही म्हणाले आत्ताच बघायचे, नाहीतर कमंडलू काढीन, पाणी शिंपडेन अंगावर. नाही नाही म्हणले चालतंय. रथात बसवलं, रथाचे घोडे झुंपले आणि स्वतः भगवंत सारथ्य करत बसले. दुर्वास ऋषींना द्वारका नगरी फिरवून दाखवायला लागले. थोडा वेळ चालला रथ आणि म्हणाले कृष्णा थांब, ते घोडे बाजूला कर म्हणले. घोड्यांची काय गरज आहे? मग म्हणले रथ चालणार कसा? अरे तू आहेस ना. ऋषी होते, गृहस्थाश्रमी होते भगवंत. ऋषींचा अनादर करून चालणार नाही, अतिथीचं स्वागत केलंच पाहिजे, मान राखलाच पाहिजे. तू म्हणाले घोड्याच्या जागी उभा राहा, तू रथ हाक. झालं, घोडे बाजूला केले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक द्वारकाधीश परमात्मा रथाचं जुमानेवर घेऊन चालायला लागला. ऋषी मागे बसले. काही अंतर रथ चालून गेला. म्हणले कृष्णा थांब, नाही तर कमंडलू काढतो. थांबले भगवंत. म्हणले दुसरी बाजू रिकामी आहे. म्हणले मग काय करू? रुक्मिणी कुठे आहे? झोपली? उठव तिला, आण म्हटले. भगवंत म्हणले नको, माझी रुक्मिणी नाजूक आहे. म्हणाले नको तिला, मी नेतो ना तुम्हाला. कृष्णा रुक्मिणीला आणलं तर कमंडलू काढे. झालं, रुक्मिणीला उठवून आणलं. रुक्मिणी आई साहेब जगत जननी आदिशक्ती दुसऱ्या बाजूला. भगवंत म्हणताय तू नुसतं नाटक कर, मी सगळं नेतो म्हणले, सांभाळतो. आणि रथ बराच पुढे चालत गेला. आदिशक्ती जगन्माता रुक्मिणी आई साहेब आणि इकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगत चालक अनेकांचा बाप असलेला परमात्मा. दोघं जण रथ हाकतायत, दुर्वास ऋषी रथात बसले. कधीही पाघळणार नाही असं हृदय त्यांचं. प्रचंड क्रोधिष्ठ आणि कोपिष्ट असलेले ऋषी त्या क्षणाला काही अंतर चालून रथ गेला आणि दुर्वास ऋषी म्हणतात कृष्णा थांब. अरे रथातनं खाली उडी टाकली, धावत गेले, पाय धरले भगवंताचे. म्हणले तुला इतकं छळतोय मी कृष्णा, तुला राग नाही का येत? राग नाही का येत? परमात्मा भगवंत म्हणतात राग येतो ऋषीवर, पण कुठं रागवायचं ते कळतं. म्हणाले मी इथे नाही रागवणार, पण शिशुपालाचे 101 अपराध भरेपर्यंत माझं काउंटिंग चालू होतं. 91, 92, 93, 94, 99, 100 आणि 101व्या अपराधाला सुदर्शन चक्र काढलं आणि थोडा वेगळं मस्तक केलं राजसूय यज्ञामध्ये. रागवायचं कुठे हे आम्हाला कळलं की आमचे प्रपंच सुखी झाले. विठ्ठल आणि असे संत भगवंताचं अनुकरण करतात, त्याच्या गुणांची कास धरतात, त्याच्या गुणांचं संकीर्तन करतात. म्हणून भगवंताचे सगळे गुण संतांकडे असतात. म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टी कांती तैसी दिसेवरे. म्हणून तुकोबाला पांडुरंगाला सांगतात, आपल्या स्वतःला सांगतात
की मला त्यांच्यासारखं झालं पाहिजे. कुणासारखे? अमृतासारख्या संतांसारखं मला जीवन मिळू दे. जसं चंदन वृक्षाच्या सहवासात आल्यानंतर बाकीची झाडं सुद्धा चंदनाचा सुगंध देतात, तसं माझं जीवन अमृतासारख्या संतांच्या सहवासात गेल्यानंतर माझंही जीवन अमृतासारखं मधुर होईल शेवटच्या जीवनामध्ये.